नमस्कार. सर्वात आधी तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशीला काहीच नाही केले तरीही चालेल. संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. एका रात्रीत आयुष्य बदलून जाईल आणि गरिबी संपेल, अर्थातच लक्ष्मी प्रसन्न होईल. तर कोणती वस्तू आहे? जाळायचं भांडं असेल तर ते घेऊ शकता किंवा एखादी प्लेट किंवा वाटी घेऊ शकता किंवा एखाद्या निरंजनमध्ये तुम्ही कापूर जाळू शकता. सर्वप्रथम आपल्याला त्या मातीच्या पणतीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. त्या तांदूळावरती आपल्याला एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे किंवा एखादा खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीही चालेल. सुकं खोबरं जे आपण पूजेमध्ये वापरतो ते आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि ते सुकं खोबरं आपल्याला तांदूळावरती ठेवायचं आहे. त्या खोबऱ्याची जी पांढरी बाजू असते ती वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. कापूर हा भीमसेनी असेल तर उत्तमच आहे, नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला 2 अखंड फुलांच्या लवंग घ्यायच्या आहेत आणि 2 हिरवी वेलची ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला हा कापूर जो आहे तो देवासमोर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यावर त्यावर आपल्याला गाईचे तूप टाकायचे आहे. तूप असेल तर उत्तमच, नसेल तरी चालते, परंतु असल्यास तुम्ही तूप नक्की टाका, कारण तूप हे माता लक्ष्मीला आवडते. तुपाच्या वासाने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते असे सांगण्यात आले आहे. म्हणूनच 2 ते 3 थेंब तूप आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः, ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जोपर्यंत कापूर जळत नाही तोपर्यंत सातत्याने आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे. काही वेळाने देवघरासमोरून ते आपल्याला कापराचे भांडे उचलायचे आहे आणि याचा धूर सर्व घरामध्ये पसरू द्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाजावर काही वेळेपर्यंत हे आपल्याला भांडं ठेवायचं आहे. पुन्हा तेथून उचलून आणल्यानंतर हे भांडं आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे. जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला त्याच मंत्राचा जप करायचा आहे जो मी तुम्हाला याआधी सांगितला आहे. यामधल्या वस्तू शांत झाल्यानंतर आपल्याला जो खोबऱ्याचा तुकडा ठेवला होता तो आणि थोडेसे तांदूळ निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहे. तो खोबऱ्याचा तुकडा घरात कुणीही खायचा नाही, त्यामध्ये आपल्या घरातील नकारात्मकता आलेली असते आणि म्हणूनच खोबरं खाल्लं जात नाही. अशा पद्धतीने एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. तसेच तुमच्या मनामध्ये खूप दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होतच नसेल तर त्यासाठी जेव्हा तुम्ही हा उपाय करत असता तेव्हा तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे. त्याला आपण तेजपत्ता असे म्हणतो, ते घ्यायचे आहे. त्या तमालपत्रावर कुंकामध्ये थोडेसे पाणी टाकून त्याच्या गंधाने किंवा लाल पेनाने तुम्हाला तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती एकदम शॉर्टमध्ये लिहायची आहे. 1 ते 2 शब्दातच तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे. जसे की नोकरी मिळण्यासाठी, प्रगती होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, शत्रू नष्ट होण्यासाठी जी काही इच्छा असेल ती त्या ठिकाणी लिहायची आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरासमोर कापूर प्रज्वलित करत असाल तेव्हा हे पान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं. आपली जी काही इच्छा असेल ती व्यक्त करायची आणि हे जे तमालपत्राचं पान आहे ते आपल्याला त्या कापरासोबत जाळायचे आहे. असे केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. हा उपाय त्यामुळे तुम्ही करू शकता. जर तुमच्या घरामध्ये सतत अडचणी असतील, आलेला पैसा टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करून पैसा येत नसेल तर दररोज रात्री तुमच्या स्वयंपाकघरामध्ये 2 कापराच्या वड्या आणि 2 लवंगा ह्या जाळायच्या आहेत. 45 दिवस नियमाने हा उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या 100% दूर होतीलच. तुमच्या घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील. तसेच घरामध्ये सतत नवरा बायकोंचे भांडणं होत असतील, कोणत्याही वेळेत सकाळ संध्याकाळ त्यांच्याकडे वादावाद होत असेल तर कोणतीही सहज बोलण्याची गोष्ट बोलल्या गेली त्याचे भांडणात रूपांतर होतात. त्यासाठी दररोज रात्री झोपताना उशीखाली तुम्हाला कापराच्या 2 वड्या घेऊन झोपायचे आहे. त्यामुळे नकारात्मकता निघून जाते. आपल्यामध्ये काही नकारात्मक विचार असतील, कोणाबद्दल जे काही वाईट विचार असतात ते सुद्धा निघून जातात आणि त्यामुळेच पती पत्नीमध्ये घट्ट नातं निर्माण होते आणि मुलांची अभ्यासात प्रगती होते, मुलांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होते आणि नवरा बायकोतील भांडण हे नष्ट होतात. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि अजून बरेचसे मी खूप महत्त्वाचे उपाय टाकलेले आहेत. मोनिका कुलकर्णी या चॅनलवर नक्की बघा. शुभम भवतु.